मस्त खमंग खुसखुशीत अशी गरमागरम गूळ पोळी संक्रांतीनिमित्त बनवत आहोत. नमस्कार, दीपाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. संक्रांतीनिमित्त आपण इथं आज तिळगुळ पोळी ही कशी करायची आणि त्याचं परफेक्ट मेजरमेंट हे कसं घ्यायचं हे आज मी दाखवत आहे. चला तर मग लवकरच सुरुवात करूया. इथं पाऊण कप मी तीळ घेतला आहे. तीळ व्यवस्थित भाजायचा आहे. 1 कप गूळ घेतला आहे आणि साधारण 3 ते 4 चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि अर्धा कप मी इथं डाळीचे पीठ घेतलेले आहे. सर्वप्रथम इथं पॅन मी व्यवस्थित गरम करून घेतला आहे, पण अगदी स्लो गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तीळ ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, जेणेकरून तीळमधला पण कच्चेपणा पूर्ण निघून जाईल एवढी ती भाजायची आहे. अगदी तांबूस कलर होईपर्यंत भाजायची, जास्त गडद किंवा डार्क काळपट होईल एवढी भाजायची नाही. तुम्ही बघू शकताय तीळ किती व्यवस्थित भाजला गेला आहे. जास्त जळलं नाही आहे किंवा काळा कलर पण झाला नाही आहे. अगदी हलकासा तांबूस, गोल्डन तांबूस, सोनेरी तांबूस म्हणतात तसा तो कलर आलेला आहे. आणि आता 3 मिनिट साधारण भाजून झाल्यानंतर हे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर गार होण्यासाठी एका ट्रेमध्ये किंवा बॉलमध्ये तुम्ही हे काढून घ्यायचं आहे. नंतर परत एकदा गॅस ऑन करून गरम करायचा आहे पॅन. त्यामध्ये डाळीचं पीठ हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामधला कच्चेपणाचा जो एक वास असतो तो निघून गेल्यानंतर यामध्ये साधारण 2 चमचे मी इथं तूप घेतलेले आहे आणि हे तूप घेतल्यानंतर हे व्यवस्थित परत एकदा भाजून घ्यायचं आहे. एक अर्धा मिनिट हे भाजून झाल्यानंतर गार होण्यासाठी एका बाउलमध्ये हे काढायचं आहे. हे तीळसुद्धा व्यवस्थित गार झाले आहे आता आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. साधारण 2 ते 3 चमचे हे मी बाजूला ठेवले आहे. तीळ इथं गूळ घेतला आहे आणि तोसुद्धा हलकासा गरम केलेल्या पॅनमध्ये वितळून घ्यायचा आहे. गूळ किसून घेतला तरीसुद्धा चालेल, पण जर तुम्हाला रेसिपी ही लवकर करायची असेल, म्हणजे वेळ कमी असेल, तर हा गूळ असं वितळून घेतलेला जास्त चांगला. त्याच्यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे आपण तूप घेतले आहे, जेणेकरून तो गूळ जो असतो तो जास्त जळत नाही आणि पटकन वितळतो. आणि त्यामध्ये आपण तिळाचा कूट करून जो ठेवला होता तो आता याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्स करायचा आहे थोडासा. आणि नंतर यामध्ये आपण डाळीचे पीठ जे केलेले होते तयार, ते सुद्धा यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचे आहे. डाळीच्या पिठाने काय एक बाइंडिंग चांगलं येतं, म्हणजे तिळगूळ आणि डाळीचं पीठ हे एकत्र व्यवस्थित राहतं ते. शेवटी यामध्ये वेलची मी 1 चमचा घेतली आहे. याआधी भाजून ठेवलेले जे पूर्ण अख्खे तीळ जे होते ते मी यामध्ये अर्धे घेतले आहे त्यातले. आता हे व्यवस्थित गार करायला ठेवायचे आहे. मी आधीच इथं कणिक भिजवून ठेवलेली होती. यामध्ये मैदा अजिबात मी घेतलेला नाही आहे आणि मघा ठेवलेले जे अर्धे तीळ होते ते सुद्धा मी यामध्ये मिक्स केले, की जेणेकरून जेव्हा ती पोळी तयार करतो आपण तेव्हा ते तीळ वरती असलेले खूप सुंदर दिसतात. आता हे सारण व्यवस्थित गार झाले आहे, ते एका ट्रेमध्ये आपण काढून घ्यायचे आणि हे असेच हातानेच मिक्स करायचे आहे. जर तुम्हाला हाताने करायचे असतील तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे व्यवस्थित बारीक करू शकतात. परत तुम्ही बघू शकताय हे सारण किती व्यवस्थित झाले आहे आणि ते हाताने सुद्धा अशी एक त्याची मूठ वळली जात आहे. आता एक पेढ्याच्या शेपचा असा कणकेचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता ही पोळीसुद्धा लाटताना जास्त पातळ करायची नाही आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तर सर्व बाजूने याच्या ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित बंद करायच्या आहे आणि हलक्या हातानेच ती पोळी आधी अशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ती पोळी फुटत नाही. आणि अगदी अधर अशी पोळी लाटायची. चारही बाजूने किंवा सगळ्या बाजूने तुम्ही बघू शकता आहे की तो तिळगुळाचं जे सारण आहे ते किती व्यवस्थित शेवटपर्यंत पसरलं आहे. कुठेही पोळी फुटत नाही आहे आणि अलवार छान होत आहे. एका याच्यात व्यवस्थित पोळी झाली आहे पूर्ण. अशीच आता आपल्याला दुसरी पण आता करून बघू. गोळा घ्यायचा आहे
हलक्या हाताने एकदम ही पोळी लाटायची. तुम्ही बघू शकताय दुसरी पोळी सुद्धा किती सुंदर झाली आहे. तवा परत गरम करून घ्यायचा आहे, पण खूप गरम करायचा नाही, कारण गुळपोळी असते ती गुळपोळी पसरते आणि पोळी फुटते. त्यामुळे सगळा गूळ बाहेर येतो, सारण बाहेर येतं. तर त्यामुळे त्यासाठी आपल्याला अगदी हलकासं गरम करून घ्यायचं आहे हे पॅन. तुम्ही बघू शकताय गूळ अगदी वितळत आहे, त्यामुळे पोळी अगदी अलवार भाजायची आहे. ही पोळी उलटताना सुद्धा अगदी सांभाळून उलटायची, म्हणजे ती जेणेकरून ती तुटत नाही. दोन्ही बाजूने इथं तूप लावून भाजायची आहे. धर काढून घ्यायची. तर दुसरी पोळी सुद्धा करून बघायची. कसं तूप सोडायचं यावर. अशा तऱ्हेने गुळाची पोळी तयार झाली आहे. त्याच्यावर छान तुम्ही साजूक तूप घालू शकता. आणि ही पोळी साधारण ही पोळी अगदी 15 दिवस सुद्धा टिकते. तुम्ही करून ठेवले आणि नंतर खाल्लात तरी सुद्धा चालेल. अशी ही गुळाची पोळी अगदी झटकीपट होणारी आणि व्यवस्थित मेजरमेंटने केली तर परफेक्ट होणारी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद. अशा रुचकर रेसिपींसाठी दीपाच किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील.